आता मीनूचं माहेरपण 15 दिवसच उरलं होतं. तिला येऊन 3-3.5 महिने होत आले होते. आली तेव्हा एकटी होती. आता 2 जीवांची झाली होती. रथसप्तमीला काही दिवसच राहिले होते. संपदाचा पहिला सण संक्रांत सुमनला खरं म्हणजे करायचा होता. पहिलाच सण काळा नको असं तिची आजी म्हणाली म्हणे, म्हणून मग ते राहिलं. घरगुती हळदी कुंकू आणि बाळाची बोरलूट तिने करून घेतली होती. यावेळी केदार संपदाला अकोल्याला घेऊन गेला होता. सुमन मुंबईला जाणार होती मीनूला सोडायला. जसजसे जाण्याचे दिवस जवळ आले तसतसं मीनूचं मन अधिक हळवं होत होतं. ती आपला एवढ्या दिवसांचा पसारा आवरायला लागली होती. सुमनचंही तिला सूचना देणं चाललंच होतं. अगं दे आई, मी पोळ्या करून देते. मीनू स्वयंपाकघरात परात शोधत बोलली. अगं नको, तुला आता घरी जाऊन करायचंच आहे ना. सुमनचा आवाज ओला झाला होता. अगं म्हणूनच सवय करते मी. मीनूचेही डोळे पाण्याने डबडबले. नको ग, सवय काय करायची त्यात, बस बघू तू तिकडे. मीनूला एकदम रडू फुटलं. ती रडतच आईला म्हणाली, अगं पण तुलाही आराम हवा नाही, किती करतेस ग तू. तिचं बोलणं ऐकलं सुमनचे डोळे पाणावले. अगं मी तुझ्याकडे येत जाईन आराम करायला. डोळे पुसत मीनू म्हणाली, नक्की येशील ना. येईन ग नक्की. दोघींनी आपले डोळे पुसले. अगं जेवायचं का, गरम गरम आहे तर. सुमननी विचारलं, पण जेवतानाच दोघी शांत होत्या. दोघींचेही चेहरे रडवेले झाले होते. आई छान झालाय हा स्वयंपाक. सुमन हसली. अगं एवढासा तर करायचा होता, आणि याच्या पुढे तर. बोलता बोलता सुमनचा आवाज भरून आला. मीनू आईच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, अगं तूही जात जा ना अकोल्याला आधनंमधनं. हे घर हा सोनचाफा सोडून नाही निघणार ग पाय कुठे. हे मीनूला चांगलं माहिती होतं. आत्तापर्यंत घर भरलेलं आहे म्हणता म्हणता कधी रिकामं झालं सुमनला कळलं नाही. आणि तेव्हापासनं आम्ही दोघी आणखीन जवळ आलो. सुमन कॉलनीत राहायला आली तेव्हा आमचं घर सोडलं तर 5-6 घरच होती, आणि ती सुद्धा दूर दूर. मधल्या जागेत लोकांनी आपल्या घराचे पायवे तेवढे बांधून ठेवलेले होते. माझं घर एका टोकाला होतं तर तिचं घर दुसऱ्या टोकाला. तिच्या समोरच्या अंगणातनं माझ्या घराचं मागचं अंगण दिसायचं मात्र. हळूहळू आमची ओळख झाली. माझ्याकडे माझे सासू सासरे, आम्ही दोघं आणि माझ्या 2 मुली असं आमचं बरगतचं कुटुंब होतं. मोठ्या कुटुंबामुळे कामातनं मला बाहेर तोंड काढायला फुरसत मिळत नसे, त्यामुळे आमचं एकमेकींकडे येणं जाणं फार होत नव्हतं. एक दिवस मी पायवे बांधून ठेवले होते त्यावर कंटाळून येऊन बसलेली होते. मला पाहून सुमनही तिथे आली. माझे उखरलेले केस, उतरलेला चेहरा, डोळ्यात पाणी बघून तिला कसं तरी झालं. तिने खुणीने विचारलं, काय झालं. मी तिला हळूच सांगितलं, काही नाही ग. पण तिच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक मुद्रा होतीच. माझ्या उत्तरानं तिचं समाधान झालं नव्हतं. तिने बळीच मला विचारलं, अगं सांग ना काय झालंय. अगं काही व्हायला आमच्याकडे कारण थोडंच लागतं. म्हणजे. मी भीत भीत इकडे तिकडे पाहिलं. सासूबाई बघत तर नाही येत ना आमच्याकडे. ती माझं निरीक्षण करत होती. शेवटी मी तिला सांगायला सुरुवात केली. अगं आमचं लग्नच मुळी त्यांना मान्य नव्हतं. तेव्हापासनं त्या माझा रागच करतात. अगं त्यांना म्हणजे कोणाला, कोण राग करतं तुझं. माझ्या सासूबाई. हो का. अगं पण आता भरपूर वर्ष झाली ना लग्नाला तरीही. हो ग. तेव्हापेक्षा कमी झालंय, पण तोंडाचा पट्टा सुरू असतो. पण लग्न का मान्य नव्हतं तुमचं. अगं लंबी कहाणी आहे. आम्ही यवतमाळला आंबेकरांकडे 2 खोल्यांमध्ये भाड्याने राहत होतो. तिघी बहिणी आणि आई. वडील लहानपणीच वारले होते. अत्यंत गरिबीची परिस्थिती होती. मी मॅट्रिकपर्यंत कशीबशी शिकले होते. आई बाहेर स्वयंपाकाला जायची आणि मी घरी काही शिकवण्या घेऊन कसंबसं घर दोघी चालवत होतो. लहान बहिणी शाळेत शिकत होत्या. आईला आणि मला मिळून जेमतेम 3 साड्या होत्या. तिची आंघोळ झाल्यावर 3री साडी ती नेसायची, तर तिने सोडलेली साडी धुवून वाळल्यावर मी आंघोळ करायची. अशी आमची जीवन जगण्याची कसरत सुरू होती. आमच्याच बाजूला हे सुद्धा भाड्यानं राहायला आले होते. यांची चांगली सरकारी नोकरी होती.
स्वयंपाकाला बाई लावण्यापेक्षा आमच्याकडे यांनी जेवायला येणं पसंत केलं. रोज सकाळी डबा घेऊन जायचे आणि संध्याकाळी आमच्याकडे जेवायला यायचे. घरी आई नसायची, मीच यांना जेवायला वाढायची. रोज आमचं बोलणं होत होतं. माझं बोलणं, वागणं त्यांना आवडायला लागलं होतं. आमच्यात निखळ मैत्री झाली होती. एक दिवस रविवारी बहिणी बाहेर खेळायला गेल्या होत्या आणि मी स्वयंपाकघरातल्या छोट्या न्हाणीघरात अंघोळ करत होते. दाराला आतून साखळी लावली होती. हे जेवायला आले. यांनी दार जोरात ढकललं, त्याबरोबर दाराची साखळी निघाली, दार उघडलं गेलं. आवाज ऐकून मी घाबरले. बाजूला ठेवलेली साडी छातीशी धरून दारामागे उभी राहिले. हे स्वयंपाकघरात आले, कोणी नाही असं बघून परत गेले. तर जाताना दारामागे मी दिसले त्यांना. मी तशीच उभी राहिली त्यांच्याकडे बघत. त्यांच्यापासून जवळ काही अंतरावर माझा ऊर धडधडायला लागला होता. शरीर थरथरत होतं. माझा विवस्त्र गोरापान देह बघून त्यांचा चेहरा मादक झाला होता. डोळे चमकायला लागले होते. त्यांची नजर माझ्यावर खिळली. त्यांच्या नजरेत मला आकर्षण दिसायला लागलं. हे 2 पावलं माझ्याकडे सरकले. मी डोळे गच्च मिटून घेतले आणि हे भानावर आले. खाली मान घालून निघून गेले. नंतर आमच्यातला संवाद फक्त डोळ्यांनीच होत होता. काही दिवसांनी यांनी आईकडे मला मागणीच घातली. मी उडाले. कारण आम्ही अतिशय गरीब आणि ते चांगल्या घरचे. गावी त्यांच्याकडे शेती होती, घर होतं आणि आमची तर लग्न करायची सुद्धा परिस्थिती नव्हती. त्यांच्या घरच्यांचा लग्नाला चांगला विरोध होता, पण हे ऐकायला तयार नाही. मग ह्यांच्या हट्टापुढे नमतं घेऊन यांच्या आईवडिलांनी एका नारळावर मला स्वीकारलं. तू आमच्या मुलाला भुरळ पाडलीस, आम्हाला फसवलंस, असं त्या मला नेहमी दूषणं द्यायच्या, घालून पाडून बोलायच्या. गरीब घरची म्हणून सदैव कामाला झुंपट ठेवायच्या. मी यांच्याकडे बघून सहन करत आले. कधीच सासूबाईंची मी यांच्याकडे चुगली केली नाही. आता बरंच कमी झालंय, पण कधी मुली घरी नसल्या ना की घेतात बोलून. माझी कहाणी ऐकून सुमनला काय बोलावं काही कळत नव्हतं. अगं मग यात तुझा काय दोष आहे? एवढंच बोलले आणि पाठीवर हात ठेवून घरी गेली. त्यानंतर आम्ही जवळच्या मैत्रिणी झालो. कधीतरी भेटायचो. माझ्याकडे माझ्या मोठ्या लेकीचं लग्न झाल्यावर विनूचं लग्न झालं. त्यानंतर दादासाहेब आणि तिथून 1 वर्षानं आमच्याकडे हे दोघेही गेले. अचानक दोघींच्याही आयुष्यात असे उलटे फासे कसे काय पडले काही कळायला मार्ग नव्हता. माझ्या लहान मुलीच्या लग्नानंतर सासू सासरे लागोपाठ वर्षी गेले आणि मग मी एकटी पडले. त्यावेळी मला सुमनचा फार मोठा आधार झाला होता. आज मीनू आणि सुमन संध्याकाळच्या ट्रेननं मुंबईला जायला निघणार होते. मीनूचा सरता सहवास सुमन आणि केदारच्या मनात कालवा करत होता. दोघेही हळवे झाले होते. केदार सारखा मीनूच्या मध्ये मध्ये करत होता. मीनूला काय हवं नको बघत होता. तो आणि संपदा 2 दिवस आधीच आले होते. मीनू आपली शोधून शोधून काही विसरून जायला नको म्हणून आठवणीनं घेत होती. आज सकाळपासनं विभूतीला केदारच सांभाळत होता. आता कधी येणार विभूती आमच्याकडे? आम्हाला तर करमणार नाही. मीनू गालातल्या गालात हसली, पण डोळे भरले होते पाण्याने. आता आम्ही नाही, तुम्हीच या हं आमच्याकडे, मीनू त्याला म्हणाली. का दिवाळीला नाही येणार? नाही नाही, बाळाकडे बघत मीनू म्हणाली. घरातली आवराआवर करून सुमन अत्यंत दमली होती. सुमन इथे नाही म्हटल्यावर केदारही अकोल्यावरनं इथे येणार नव्हता. आला तरी 15 दिवसातनं एखादी चक्कर. आईची तडतड बघून त्याचा जीव कासावीस होत होता, पण संपदाला पाझर फुटत नव्हता. ती अलिप्त होती. इथे तिथे बसून वेळ घालवत होती. केदारचं डोकं चढलं होतं, पण तरीही तो डोक्यावर बर्फ ठेवून शांत राहायचा प्रयत्न करत होता. सकाळची जेवणं आटोपली. जरा वेळ आराम केल्यानंतर सुमन ट्रेमध्ये जेवणासाठी पराठे बनवायला स्वयंपाकघरात गेली. तिला अचानक कसं तरी व्हायला लागलं. जोरात चक्कर आली. केदारचं लक्ष गेलं आणि तो आई म्हणत धावत गेला. सुमनला पकडलं. अगं आई, काय होतंय काय? तो घाबरत बोलला. तिला सांभाळून हॉलमध्ये घेऊन आला. अरे कळलंच नाही बघ, खूप थकल्यासारखं होतंय रे. मीनू लगेच तिच्यासाठी लिंबू सरबत घेऊन आली. सुमनला थोड्या वेळानं जरा फ्रेश वाटायला लागलं. आई अगं तू थांब इथेच, मी करते हं पराठे, मीनू म्हणाली. केदारला आईची काळजी वाटायला लागली होती. आता मात्र त्याला संपदाचा खूप राग आला होता. कोणीही काही करू नका, मी विनूला सांगतो तुमच्यासाठी टिफिन घेऊन यायला, त्याने रागाने संपदाकडे कटाक्ष टाकत म्हटलं.
तो विनूला फोन लावण्यासाठी नंबर फिरवत होता, तितक्यात मीनू त्याला थांबवायला लागली. "अरे असू दे, ती गेली आहे किचनमध्ये पराठे करायला." "अरे वा, लवकर उपरती झाली. नको म्हणावं तिला करू, उगाच हातपाय दुखतील तिचे." केदार चिडून बोलत होता. मेनूने एकदम त्याच्या तोंडावर हात ठेवला. जाता जाता उगा तमाशा नको ना म्हणून. तो आईजवळ येऊन बसला. तिचे पाय दाबून द्यायला लागला. ती त्याच्या डोक्यावरनं पाठीवरनं हात फिरवत होती. आईची परिस्थिती बघून त्याच्या डोळ्यात पाणी आलं. सुमनला त्याची खूप काळजी वाटायला लागली होती. "केदार, नीट राहशील ना रे? भांडणं नका करू." तो काहीच बोलत नव्हता. त्याने आवंडा गिळला. "अरे सोडून द्यायचं. रागावर थोडं नियंत्रण ठेवायचं. कोणतीही गोष्ट न चिडता न रागावता समोरच्याला सांगणं हे ज्याला जमलं ना, त्याला आयुष्य जगायला जमलं बघ." "अगं पण आई, बघतीयस ना तू." "हो रे राजा, पण आपल्याला शांतता हवी आहे का नाही घरात?" "अगं पण किती सहन करणार? तिच्यात काही फरकच पडत नाहीये." "काय करणार आता? आली या भोगासी असावे सादर." हे बघ, जीवनात जर शांतता हवी असेल तर दुसऱ्यांशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदलावं. कारण सगळीकडची धूळ आपण नाही ना साफ करू शकत. मग काय करायचं? स्वतःच्या पायात चप्पल घालून घ्यायची. केदार मान खाली घालून आईचं बोलणं ऐकत बसला होता. स्वतःला बदलायचं म्हणजे ती जशी वागेल तसं तिला वागू द्यायचं का? मला किती त्रास होतो त्याचा. सुमनकडे त्याच्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. मीनू विभूतीला घेऊन आली. ती हं हं आवाज करत होती. तिला बघून या तिघांच्याही चेहऱ्यावर हास्य आलं. संपदाने पराठे केले, डबा भरून ठेवून दिला आणि आपल्या खोलीत जाऊन बसली. चल आई, तयारी करू, विनू विवेक येतील आत्ता." मीनू घड्याळाकडे बघत म्हणाली. केदारनं घड्याळ बघितलं. "अरे बापरे, 7 वाजायला आलेत. आई आटोप लवकर. बरं वाटतंय तुला आता?" "हो वाटतंय रे." सुमन देवाजवळ दिवा लावायला गेली. तितक्यात आजी म्हणून श्रीची हाक आलीच. सुमन खुश होत श्रीकडे हात करत म्हणाली, "आलात का तुम्ही?" तिने त्याला जवळ घेतलं. "आता आपण किती दिवस भेटणार नाही आहे पिल्लू?" आजी, मी पण येतो तुझ्याबरोबर." "बरं, जाऊ आपण हां." ती त्याचे पटापटा पापे घ्यायला लागली. "अगं आई, तयारी नाही झाली का अजून?" "अगं किती वेळ लागतोय मला असा. मीनू होतीये तयार." "आणि आई, थकलेली दिसतीयस." विनूला सगळ्यांचे चेहरे खूप उदास वाटत होते. मीनू जातीये म्हणून उदास झाले असतील असा तिने विचार केला. तिला संपदाही दिसली नाही. इकडे तिकडे बघितलं तिला तिने, पण नेहमीचंच आहे म्हणून दुर्लक्ष केलं. मी ऑटो घेऊन येऊ का केदार?" नाही नाही, बसा तुम्ही, मी आणतो." "मग चल, दोघंही जाऊ. इथे जवळ तर मिळते. जाऊ पायी पायी, तोवर यांची तयारी होईल." दोघेही ऑटो आणायला गेले. मीनू मावशी सुमन आजी तयार झालेल्या बघून श्री विनूच्या मागे लागला. "आई, मी पण जातो हां मावशीबरोबर." आजी हो म्हणाली आहे. "बरं, आपण जातोय त्यांना सोडायला स्टेशनवर." "नाही नाही, मला झुकझुक गाडीतनं जाते विभूतीबरोबर." "बरं, जाऊ आपण." "नक्की ना? पण आई, माझी बॅग कुठं आहे?" "अरे घेऊ की आपण." श्रीनी भोकाडच पसरलं. "नाही नाही, तू असंच म्हणते आई." त्याचं रडणं ऐकून विनूची झाली चिडचिड. "अरे रडतोयस कशाला? हो, तुला पाठवते मावशीबरोबर. बाबांना येऊ दे, आपण त्यांना विचारू." तिने त्याची समजूत घातली. त्याचं रडणं थांबलं. खुशीत तो गाणं गुणगुणत विभूतीला खेळवायला लागला. विनूनं दोघींचं सामान बाहेर आणून ठेवलं. संपदा तयार झालीच नव्हती. ती आतच रुसून बसली होती. केदार विवेक ऑटो घेऊन आले. गडबड सुरू झाली. मीनूने देवाला आईला नमस्कार केला. तिचे डोळे भरून आले होते. पण ती पाणी आतमध्ये ढकलत होती. तिने विनूला नमस्कार केला आणि तिच्या गळ्यातच पडली. विनू, विनू, आत्ता तर मी आईला घेऊन जातीये, पण मग नंतर आईकडे लक्ष देशील हं?" तिचा आवाज जड झाला होता. विनू ही जड आवाजात म्हणाली, "हो ग, नको काळजी करू. तू आता फक्त विभूतीकडे लक्ष दे." नंतर ती केदारकडे गेली. दादा म्हणत त्याला ती नमस्कार करायला लागली. त्याने तिला जवळ घेतलं. तिचे थोपून धरलेले अश्रू बाहेर पडायला लागले. त्यांनी तिचे डोळे पुसले. "अगं, तू नको आमची काळजी करू. तू तुझी काळजी घे आणि परत या." विवेकला नमस्कार केल्यावर सुमननं मीनूला खून केली, "संपदाला नमस्कार कर." मीनूने मानेला झटका दिला. "अगं नाही, असं नाही करायचं. आपल्याकडून चूक नाही होता कामा." विनूने तिला समजावलं. ती आतमध्ये गेली. संपदा ढम्म बसली होती.
मीनू तिला नमस्कार करायला गेली. तिने पाय बाजूला केले. "नकोय नमस्कार." "अगं करू दे. तू माझ्यापेक्षा वयाने, मनाने मोठी आहेस." मीनूने नमस्कार केलाच. "चल ना, येत नाही आहेस का स्टेशनवर? कर तयारी पटकन." मीनू खोलीच्या बाहेर आली. विनूनं देवाजवळची कोयरी घेऊन मीनूला हळदी कुंकू लावलं आणि वळली तर समोर संपदा. तिनेही तिच्या हातातली कोयरी घेतली, मीनूला हळदी कुंकू लावलं. जाताना सगळ्यांना तेवढं बरं वाटलं. रस्त्यावर संपदा गप्प होती. केदारलाही बोलायची इच्छा होत नव्हती. थंडी पूर्णपणे सरली होती, त्यामुळे हवेत बोचणारा गारवा नव्हता. झुळझुळतं नाजूक हलकं वारं सुटलं होतं. वातावरण प्रसन्न होतं. केदार समोर बघून गप्प आपल्या धुंदीत बाईक चालवत होता. नेहमी बाईकवर त्याला खेटून त्याच्या मांडीवर हात ठेवून खांद्यावर हनवटी टेकून बसणारी संपदा आज जरा त्याच्यापासून थोडी लांब बसली होती. घरी येऊन पोचले तर 9:30 वाजले होते. उशीरच झाला होता. कुलूप उघडून ते घरात आले. खूप भकास आणि उदास जाणवत होतं घर. सोफ्यावर हात डोक्यावर घेऊन डोळे मिटून मागे टेकून बसला होता केदार. संपदा कपडे बदलून हातपाय धुवून टेबलावर जेवणाची पानं घेत होती. त्या आवाजानं केदारची तंद्री भंग झाली. तो उठला, कपडे बदलून टेबलावर निमूट जेवायला येऊन बसला. दोघांनी मुकाट्यानं जेवण केलं. त्यांनी जेवण झाल्यानंतर आपलं ताट उचललं, बेसिनमध्ये टाकलं, तो जायला लागला. मग काहीतरी विसरल्यासारखं तो मागे फिरला, आपलं ताट घासायला लागला. संपदाने त्याचा हात पकडला. "अहो असू द्या, मी घासते." त्याने रागानं तिच्या हाताला हिसका दिला, परत ताट घासायला लागला. "अहो असू द्या, बाकीचीही भांडी आहेत, तीही घासायची आहेत." संपदा त्याच्याकडे बघून म्हणाली. "महान टिपण, मी घासतो, तुला त्रास होईल ना त्याचा." केदार भाणकाऱ्यात बोलला. "अहो म्हटलं की मी घासते." केदारचा राग बघून ती जरा दबत बोलली. "हो, आई असती तर आली असतीस का मदतीला?" केदार तिच्याकडे रागानं बघत डोळे ताणून बोलत होता. "सतत आई आई करत असता तुम्ही, आईशिवाय दुसरं काही सुचत नाही का हो?" ती चिडून बोलली. केदारचं माथं सटकलं. त्याला अतिशय संताप आला तिचं बोलणं ऐकून. "तू नीट बोला. कुणाबद्दल आपण बोलतोय याचा विचार करून बोल. माझ्या आईचं नाही तर काय तुझ्या आईचं चिंतन करणार का मी? इथे कोण राहतं? आईच राहते ना माझी." तिने आपलं शस्त्र काढलं. ती रडत रडत बोलायला लागली. "माझे जिजू कधीच माझ्या ताईला अशा पद्धतीनं बोलत नाहीत." "हो का? का नाही बोलत? विचारून घे तुझ्या ताईला. तिने नाही शिकवलं तुला घरात मोठ्या माणसांशी कसं वागायचं ते?" "तिच्याकडचे लोक चांगले आहेत. त्यांचं कुटुंब मोठं आहे ना. बोलली तर सासरे आहेत ना बत्ती द्यायला, म्हणून सगळे चांगले आहेत." "उठ ताईचं कौतुक सांगतेस. जायचं होतं ना मग तिकडे. इकडे कशाला आली? काय जबरदस्ती केली होती का?" शब्दांनी शब्द वाढत होता. भांडण जुंपलं होतं. कुणीही थांबायला तयार नव्हतं. तेवढ्यात फोन वाजला. केदारने फोन घेतला. "हॅलो." त्याच्या आवाजात ताठरता होती. "हॅलो. अरे मी विनू बोलतीये. काय झालंय?" त्यांनी लगेच स्वतःला शांत केलं. "हां बोल." "अरे तुम्ही घरी पोचलात का हे विचारायलाच फोन केला होता. मगापासनं करते करते म्हटलं आणि राहून गेलं." केदार एक क्षण थांबला, मग म्हणाला, "हो अगं पोचलो की मगाशी." "मग जेवणं झाली का? स्वयंपाक केला नसेल तर माझ्या घरी या. संपदाला म्हणावं स्वयंपाक करत बसू नको." केदारचे डोळे ओले झाले. त्याचा आवाजही थोडासा उतरला. संपदाकडे रागानं बघत तो विनूला म्हणाला, "नाही गं, झाली जेवणं. आईनी करून ठेवला होता ना स्वयंपाक." केदारचा आवाज ऐकला आणि विनूच्या मनाला काहीशी हुरहुर लागली. केदारचा आवाज खुश वाटत नव्हता. मगाशी सगळ्यांचे चेहरे उदास वाटत होते. तिला वाटलं, काय झालं असेल? तिने विचारलं, "अरे ठीक आहे ना सगळं? उद्या सकाळी जाणार ना तुम्ही अकोल्याला?" "हो हो, सगळं ठीक आहे. उद्या निघू आम्ही." "ठीक आहे, मग फोन ठेवते. काही लागलं तर सांग." "हो ठेव, चालेल." तो फोन बंद करून बॅग आवरायला लागला. सुमननं तारेवरचे वाळलेले दोघांचे कपडे घडी करून ठेवले होते. त्यांनी ते घेतले, बॅगमध्ये भरले. फाटकाला कुलूप घातलं, सगळे दिवे मालवले आणि 4 वाजताचा गजर लावून तो झोपला. संपदा आधीच झोपली होती. त्याला झोप लागत नव्हती. सगळ्या भावना त्याला कोमेजल्यासारख्या वाटत होत्या. बळजबरीनं बहर आणू बघणाऱ्या या भावना कधी आपणहून फुलणार या विचारानं तो खिन्न झाला होता. त्याला खूप थकल्यासारखं वाटत होतं. अर्धी रात्र उलटून गेली होती. कधीतरी त्याला झोप लागली. पहाटे 4 वाजता गजर झाला, पण केदार जागा झालाच नाही.
रात्री उशिरा झोप लागल्यामुळे त्याला उठवत नव्हतं. उठता उठता 5 वाजले. आवरून त्यांनी अंगणात पाईपनी भरपूर पाणी घातलं, झाडं धुतली. किंचित गार, स्वच्छ, प्रसन्न आणि चैतन्यमय वातावरण झालेलं होतं. जरा उजाडायला लागलं होतं. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला होता. केदार आत गेला तर संपदा उठली होती. तिने चहा करून आणला. दोघांनी चहा घेतला, घर आवरून घेतलं. दारं खिडक्या नीट बंद केल्या. त्यांनी दाराला कुलूप घातलं. अंगणात अजूनही ओलावा होता. एकदा सगळीकडे नजर फिरवून दोघं ऑटोत जाऊन बसले. अकोल्याला क्वार्टरमध्ये पोचल्यावर केदार फ्रेश होऊन लगेच ऑफिसला जायला निघाला. ऑफिस तसं जवळ होतं, 2-3 किलोमीटर अंतरावर. संध्याकाळी ऑफिसमधनं आला तेव्हा तो थकलेला होता. बेडवर मागे उशी घेऊन पाय पसरवून आरामात टेकून बसला होता. गरमी खूप व्हायला लागली होती. पंख्याच्या वाऱ्यानं घाम फक्त वाळत होता, उष्मा कमी होत नव्हता. कूलर घेणं गरजेचं होतं. हळूहळू खर्च वाढायला लागले होते. त्याच्या डोक्यात विचारचक्र सुरू होतं. संपदा त्याच्यासाठी चहा घेऊन आली. त्याला पाणी हवं होतं म्हणून तो पाणी पिण्यासाठी स्वयंपाकघरात गेला तर माठात पाणी नव्हतं. हे काय, पाणी संपलं? पाणी नव्हतंच. शेजारच्या वहिनींकडनं घेतलं होतं छोटी चरबी भरून. केदारचं दाराच्या बाहेर लक्ष गेलं. तिथे अंगणात नळ होता. तोटी फिरून बघितली तर त्याला पाणी येत होतं. तेवढ्यात शेजारच्या वहिनी म्हणाल्या, रोज 6 वाजता नळ येतो, 1-1.5 तास राहतो, पाणी भरून घ्यायचं त्यावेळेत. हो का, बरं झालं तुम्ही सांगितलं. केदारनं माठावर पांढरं शुभ्र कापड टाकून गाळून प्यायचं पाणी वापरायचं पाणी भरून ठेवलं. मग हा त्याचा रोजचा नित्यक्रम झाला. 5 वाजता ऑफिस सुटलं की घरी यायलाच 5-5:30 व्हायचे. 6 वाजता नळ येणार. छोट्या छोट्या 3 खोल्यांचं क्वार्टर होतं. आजूबाजूचे लोक चांगले होते. कॉमन अंगण होतं. फुलझाडं भरपूर होती. प्रशस्त होतं वातावरण. संपदाला घरातली कामं झाल्यावर भरपूर रिकामा वेळ मिळत असे. तिला पुस्तक वाचायची किंवा कुठली कलाकुसर करायची आवड नव्हती. केदारला सारखं वाटे की आता संपदानी काहीतरी करावं जेणेकरून घराला हातभार लागेल आणि तिचा वेळही जाईल. त्याचा पगार असा काही खूप जास्त नव्हता. म्हणून त्याचा पहिल्यापासनं नोकरीची बायको करायचा मानस होता. पण संपदा काही नोकरी करायचं नाव काढत नव्हती. नागपूरला एकत्र असताना सुमनचा खूप हातभार लागायचा. आता इथे एकट्यानं घर चालवणं त्याला थोडं कठीण व्हायला लागलं होतं. शिलकीत काही पैसेच पडत नव्हते आणि आईला पैसे मागणं त्याला बरं वाटत नव्हतं. रात्री जेवता जेवता त्याने विषय काढला, संपदा तू पण काहीतरी कर ना, म्हणजे तुझा वेळ जाईल. संपदाला नीटसं कळलं नाही नेमकं त्याला काय म्हणायचंय. ती कपाळावर आठ्या आणत म्हणाली, म्हणजे काय? अगं म्हणजे काहीतरी उद्योग कर. तू म्हणाली होतीस ना लग्नाच्या आधी की मी नोकरी करणार आहे. हां हां. एवढं बोलून ती गप्प झाली. शेजारच्या पाटील वहिनी जातात ना या जवळच्या शाळेत शिकवायला, तू पण जाऊ शकतेस तिथे, ती जवळ पण आहे. ती शाळा? तिने तोंड वेडावत म्हटलं. अगं मग काय झालं, शाळा कुठली असो फरक काय पडतो, आपल्याला पगार मिळण्याची मतलब. शी, तिथली मुलं कशी आहेत? तिने नाक तोंड एक करत म्हणलं. अगं मग काय झालं, मुलं कशी आहेत त्याच्याशी संबंध काय, छोटी प्रायव्हेट शाळा आहे ती. तिला समजावून सांगून सांगून त्याचंच डोकं ठणकायला लागलं. तिच्या विचारांची त्याला कीव यायला लागली. त्याला कळेनासंच झालं होतं. खरंच हिला काही करायचं आहे का नाही त्याला शंका यायला लागली होती. बरं मग तू काय ठरवलंय, काय करायचं, सध्या वेळ आहे तुझ्याकडे? ती काहीच बोलत नव्हती. त्याच्याकडे टक लावून फक्त बघत होती. त्यांनी परत एकदा विचारलं, अगं काय ठरवलंय तू? बघू, आईला विचारते मग ठरवते. त्याचा संताप झाला. का? असं का? तू नाही का घेऊ शकत निर्णय? आईला काय विचारायचंय? बघू, असं म्हणून तिने चर्चा थांबवली. तो आपला जीव तोडून सांगत होता आणि तिने मात्र त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. पटापटा ताटं उचलली, खरकटं आवरलं, रात्रीची भांडी घासून घेतली, हात पुसत समोरच्या दारात जाऊन बसली. केदारचं डोकं सुन्न झालं होतं. त्याला त्याचं भविष्य अंधारात दिसत होतं. काय ठरवलं होतं आणि कुठल्या मार्गानं आपण जातोय त्याला उमजत नव्हतं. त्याला खरं म्हणजे खूप राग आला होता तिचा, पण तो स्वतःचा तोल ढळू न देण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता. वाद करून काही निष्पन्न होणार नाही हे त्याला माहिती होतं. संवादाची दोरी एकदा तुटली ना की नात्यातली ठेच फार घाव देते रे. सुमन त्याला नेहमी सांगायची, ते त्याला आठवत होतं.
केदार शांतपणे अंगणात खुर्चीवर डोळे मिटून बसला होता. थंडगार वारं सुटलं होतं. अंगावरचा घाम सुकला होता. चमेलीच्या फुलांचा घमघमाट सुटला होता. त्याच्या मनातली आग हळूहळू विझायला मदत होत होती. काय कुलकर्णी, झालं का जेवण? शेजारच्या पाटलांनी आवाज दिला. त्याची तंद्री तुटली. त्याने डोळे उघडले. हसत म्हणाला, बोला बोला, मगाशीच झालं जेवण, तुमचं झालं का? हो झालं की, आमचंही झालं. रोज रात्री जेवण झाल्यावर त्यांच्या गप्पा रंगत होत्या. त्या पाटील जोडप्याशी त्यांची छान ओळख झाली. मुंबईहून आल्यापासून सुमनला खूप थकवा जाणवायला लागला होता. घरातली ती अघोरी शांतता तिला खायला उठत होती. भयंकर एकटेपणा जाणवत होता तिला. पहिल्यासारखी धावपळ नव्हती. कामं कमी होती. उठायची घाई नव्हती. घरात पसारा सुद्धा होत नव्हता. तिला खूप चुकल्यासारखं वाटत होतं. कुठून कामं सुरू करूया तेच सुचेना. एकदा सकाळी केलेला स्वयंपाक संध्याकाळी पुरून उरायचा. टीव्ही बघून बघून कंटाळली ती. मोकळा वेळच वेळ होता तिच्याकडे, पण तरीही शारीरिक आणि मानसिक थकवा खूप जाणवत होता तिला. गादीवर पडली की गाढ झोप लागायची. रात्री दुपारी फक्त झोप. अंगात फक्त जडपणा आलेला होता. कुठे जायची इच्छा व्हायची नाही का यायची. अंगणातल्या तिच्या प्रेमाच्या बागेमध्ये सुद्धा खूप दिवसात ती हवी तशी रमलेली नव्हती. आधी आम्ही दोघी जणी कधीतरी सिनेमाला जायचो, कधीतरी नाटकाला जायचो. पण अलीकडे काही महिने झाले तिला अजिबात फुरसत मिळत नव्हती. 15 दिवसातनं, कधी महिन्यातून केदार नागपूरला 2-3 दिवसांसाठी यायचा. त्यातनं संपदा 1 दिवस माहेरी जायची. 1 दिवस इथे थांबायची. 3ऱ्या दिवशी परत जायचं. संपली सुट्टी. विनू 2-4 दिवसातनं चक्कर टाकायची. कधी सुमनला एकटं वाटलं तर श्रीला आईकडे ठेवून जायची. केदारही पहिल्यासारखा शांत, गमती करणारा, हसतमुख राहिलेला नव्हता. हल्ली त्याची चिडचिड खूप वाढली होती. त्याच्यातला हा फरक सुमनला, विनूला प्रकर्षानं जाणवत होता. सतत संपदाबरोबर वाद, भांडण, मतभेद, तिचा एककल्लीपणा, जिद्दीपणा यामुळे त्याची नुसती घुसमट होत होती. कोणाजवळ तरी मन मोकळं करावं असं त्याला सतत वाटत असे, पण कोणाजवळ? कुणीच त्याला असं दिसत नव्हतं. बाहेर कोणाजवळ सांगायचं म्हणजे घरातला तमाशा बाहेर काढल्यासारखं होईल. मग चर्चा, लोकांची मध्यस्थी, सल्ले, मग या कानाचं त्या कानाजवळ तिखट मीठ लावून सांगणं. त्याने आणखीन त्रासच होणार. त्यापेक्षा त्याने मौन पाळणं पसंत केलं. पण त्याच्या मनाची घालमेल, त्याच्या मनाची घुसमट सुमनच्या नजरेतनं चुकत नव्हती. शेवटी आईचं मन. पिलानं वरतून कितीही हसू दाखवलं तरी तिला त्याच्या डोळ्यातली ओल दिसत होती. ती शब्दनशब्द वाचत होती त्याच्या चेहऱ्यावरचा. ये, बैस, सांगशील का काय झालं? सुमन केदारला संपदा नसताना विचारे. आईचं बोलणं ऐकून त्याच्या डोळ्यातले अश्रू घळाघळा बाहेर पडत मग पोटातलं सगळंच्या सगळं ओठावर येई. सांगताना त्याला वाटे, आपण स्ट्रॉंग नाही होत, आपण कमजोर होत, आपण बाबांसारखे कर्तबगार नाही होत, आपण घर सांभाळायला सक्षम नाही होत, आपण कर्तव्यात कुठेतरी कमी पडतोय. क्षणभर त्याला हरल्यासारखं वाटत असे. सुमन त्याला समजवायची, हरू नकोस, अजून तुला भरपूर वाट चालायची आहे. सगळं छान होईल. देवावर सोडून दे. तो आहे ना वरती बसलेला, तो बघेल. सुमन त्याच्या जखमेवर हळूवार फुंकर घालायची. मग त्याचा आत्मविश्वास पुन्हा जागा होई. ताजा तवाना होऊन तो अकोल्याला परत जात असे. सुमनच्या जीवाला मात्र मरणाची हुरहुर लागलेली असायची. सुमनची झोपच उडून गेली होती. आम्ही दोघी आता रोज भेटत असायचो. एकमेकींजवळ एकमेकींच्या मनातलं बोलून दुःख हलकं करत बसायचो. श्रोते हो, तुम्ही ऐकताय अलका मोकाशी लिखित गुंतवळ ही कादंबरी. आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूया दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. पण श्रोते हो, ही कादंबरी तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा. ही कादंबरीचा प्रत्येक भाग आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात, कथाप्रेमींमध्ये शेअर करायला विसरू नका. भेटूयात उद्या. नमस्कार.